आज आपला सुंदर हस्ताक्षर क्लासमध्ये एक दोन जण होते, तर त्यांच्यासाठी मी हे अक्षरांचा व्हिडिओ करते. आज मी जी अक्षरं घेतली ती आहे रच्या गटातील. तर त्याच्यामध्ये पहिलं अक्षर होतं र. आता हा र कसा काढायचा, तर याच्यामध्ये र काढताना अर्धा गोल आणि तिरपी रेषा. आता मी आधी मोठ्या आकारात काढून दाखवणार आहे. इथं ह्या दोन लाईनींमध्ये निम्म्या अंतरामध्ये अर्धा गोल काढायचा आणि त्याला फक्त अशी तिरपी रेषा द्यायची त्याच्याखाली, आणि मग वरती शिरोरेषा र. तर रच्या गटातलं हे पहिलं अक्षर आहे, अर्धा गोल तिरपी रेषा. टू लाईनमध्ये लिहायचं असेल तर निम्म्यामध्ये अर्धा गोल आणि ही तिरपी रेषा. शिरोरेषा देताना अशी पूर्ण त्याला दिली गेली पाहिजे. मग सगळी अक्षरं अशी काढायची या पद्धतीने. बरोबर अर्ध्यापर्यंत अर्धा गोल आला तर रेषाबरोबर तिरपी छान येते. हे झालं पहिलं अक्षर या गटातलं. दुसऱ्या गटातलं अक्षर होतं स. सेम र सारखा काढायचा आधी, अर्धा गोल तिरपी रेषा, आणि याला मात्र आडवी रेषा देताना ह्या गोलावर द्यायची, गोलाच्या मध्यभागी उभी आडवी रेषा द्यायची. नंतर उभी रेषा घेतली आणि वरती शिरोरेषा स. बघा, अर्ध्यापर्यंत अर्धा गोल तिरपी रेषा, सरळ रेषा, आडवी सरळ रेषा, उभी सरळ रेषा आणि शिरोरेषा. एक गोष्ट लक्षात ठेवायची केव्हाही, की हा गोलाकार असतो ना, त्या गोलाकारावरच ही आडवी रेषा दिली गेली पाहिजे. त्याच्यानंतर हे दोघं सची तिरपी रेषा आणि सची उपरेषा, या दोघं एकमेकांना टच पण व्हायला नको. त्याच्यानंतर अक्षरांमध्ये गॅप नको रेषामध्ये. ही रेषा आणि ही रेषा जॉईंट व्यवस्थित झाली पाहिजे. हा सचा गोलाकार आणि वरची शिरोरेषा जॉईंट झाली पाहिजे. या दोन्ही रेषा एकमेकांना जॉईंट झाल्या पाहिजे. अक्षरं ही सगळी अशी जुळलेली पाहिजे प्रत्येकाला. टू लाईन असेल तर दोघी लाईनींना जुळलेली पाहिजे. नंतर प्रत्येक अक्षर असं एकमेकांशी जुळलेलं पाहिजे. स. आता दुरेघीमध्ये काढायचं असेल तर असा, असा, असा आणि असा. आता ह्या प्रत्येक अक्षराचं एक एक पेज पूर्ण करायचं आहे, तेव्हाच आपली चांगली प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर पुढचं अक्षर आहे र स य. आता यमध्ये हे सगळे एका गटातले अक्षर याच्यासाठी की याच्यात पहिल्यांदा आपण काय करतो, अर्धा गोल घेतो. त्याच्यानंतर आता दुसरा अर्धा गोल असा घ्यायचा व्यवस्थित, की तो हा आकार असा वाटीसारखा आला पाहिजे. आणि इथं आल्यानंतर थांबायचं, वरतून खाली रेषा द्यायची. डायरेक्ट खालून वर जाऊन पुन्हा खाली यायचं नाही. ह्या चूक कोणत्याच अक्षरात करायची नाही. ज्या पण अक्षराला इथं असेल जॉईंट आणि रेषा वरतून द्यायची असेल तर असं वरती न जाता इथं आल्यानंतर थांबायचं, वरतून रेषा द्यायची. असं डायरेक्ट वरती जाऊन खाली यायचं नाही, गिरवायचं नाही ते अक्षर. अर्धा गोल, दुसरा अर्धा गोल आडवा, त्याला उभी रेषा दिली आणि वरती शिरोरेषा पूर्ण अशी. अक्षर पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. छोट्या लाईनींमध्ये बघा, असं इतकं सुंदर तुमचं अक्षर दिसलं पाहिजे. हा य परफेक्ट असा आला पाहिजे. नॉनस्टॉप जरी काढला तरी या ठिकाणी आल्यावर हात उचलायचा. हे दोन आकार जरी आपण असे काढले, पण इथं मात्र हात उचलून वरतूनच खाली यायचं आहे. आपल्या अक्षरलेखनाच्या नियमानुसार असंच काढायचं असतं य. आता याच्या जोडीचं अक्षर आहे दुसरं ख. ते पण असंच आहे. य सारखाच अर्धा गोल घ्यायचा छोटा. त्याला हा अर्धा गोल इथपर्यंत बरोबर आहे. आपण आता इथं हात उचलत होतो बरोबर. आता हात न उचलता याला फक्त असा गोल आकार द्यायचा. तो गोल असा द्यायचा की ह्या गोलला पण तो जॉईंट न झाला पाहिजे, जॉईंट नको व्हायला. त्याच्यानंतर याला अशी जुडून येणारी, म्हणजे चिटकून येणारी अशी उभी रेषा द्यायची आणि मग याला वरती शिरोरेषा द्यायची. बघा, अर्धा गोल, पुन्हा दुसरा अर्धा गोल करून त्याला पूर्ण एक गोल द्यायचा. ह्या गोलाला लागून अशी उभी रेषा द्यायची आणि मग त्याला शिरोरेषा द्यायची. हा झाला आपला ख. बघा, य आणि ख याच्यामध्ये एवढाच फरक आहे थोडासा. दोघं अक्षरं एकमेकांशी सारखी असतात, एकमेकांसारखी. जसं र आणि स होता, य आणि ख. आता पुढचं अक्षर आहे श आणि थ. श हा मृगाचा श. याला थोडंसं रेषेच्या वरती गोल द्यायचा बघा असा, आणि हा अर्धा गोल असा घ्यायचा. इथून सुरुवात केली, हा अर्धा गोल घेतला, याला र सारखी तिरपी रेषा द्यायची, त्याच्या शेजारी उभी रेष द्यायची आणि शिरोरेषा मात्र ह्या याच्या बाजूला. बघा, आता
आता हा थोडासा जास्त उंच झाला, याच्यापेक्षा थोडा कमी करायचा आपण या पद्धतीने. बघा, तो रेषेच्या वरच दिसला पाहिजे पण गोल. प्रत्येक अक्षराचा जे पण अक्षर आपण शिकू अशा गोल असणार. समजा थ असेल किंवा श असेल किंवा भ असेल, पुढे आपण क्षत्रियाचा शिकू, तर धनुष्याचा शिकू, हे सगळे गोल आकार असणार आहे. तर यांचा गोल हा असा रेषेच्या वर आलेला पाहिजे या पद्धतीने. या पद्धतीने झालं. हा श जो आहे या पद्धतीने काढायचा. सॉरी आता 2 लाईनमध्ये कसा काढायचा हे बघा. असा 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 आणि असा या पद्धती. बघा, असेच दिसले पाहिजे अक्षर. किती शांततेत लिहिते मी, त्याच पद्धतीने तुम्ही लिहायचं. कुठली घाई न करता प्रत्येक आकार असा परफेक्ट आला पाहिजे. झालं. याच्यानंतरचा अक्षर आहे थ. तो य, सेम य सारखा, फक्त थोडासा बदल असा की त्याला फक्त आपल्याला इथं गोल करायचं आहे, बस एवढाच बदल आहे. बाकी सगळं य गोल केलं आणि अर्धा गोल घेतला. इथून पूर्ण य सारखं हात उचलायचा, वरतून खाली रेषा द्यायची आणि अशी शिरोरेषा द्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शिरोरेषा देताना सुद्धा ती अगदी शांततेत अशी परफेक्ट दिली गेली पाहिजे. तुम्ही घाईगर्दीत अशी कशी तरी ओढली तर ते चांगलं दिसत नाही अक्षर. म्हणून प्रत्येक अक्षराचा जो अवयव असतो तो अगदी शांततेत काढायचा. बघा, थ झाला. छोटा काढायचा असेल 2 लाईनमध्ये या पद्धतीने थ. बघा, तुमच्या वहीमध्ये अशीच अक्षरं दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये अंतर पण दिसलं पाहिजे. ह्या रेषा अक्षरात जवळ घ्यायच्या नाही किंवा जास्त दूर घ्यायच्या नाही, असं परफेक्ट अंतर काढायचं. याच्यानंतरचं पुढचं अक्षर आहे र स य ख श थ उ. उ उखळाचा आणि उ उसाचा. कारण हे पण याच्याशीच निगडीत आहेत. कसे की याला अर्धा गोल आहे आणि आता असं करायचं, हा अर्धा गोल घेतल्यानंतर थोडी जागा सोडायची आणि दुसरा गोल मात्र इथून सुरुवात करायचा आणि मोठा घ्यायचा. मग त्याला अशी शिरोरेषा द्यायची. बघा, छोटा गोल, थोडं अंतर सोडून दुसरा केला मोठा आणि त्याला शिरोरेषा दिली. छोटा गोल, मोठा गोल, शिरोरेषा. आता ऱ्हस्व झाला. हा झाला ऱ्हस्व म्हणजे पहिला उकार ऊचा. आता हा दुसरा ऊ काढताना, दीर्घ ऊ काढताना सेम काढायचं. फक्त आता याला जो गोल आकार देतो, आता काही मुलं इथून देतात ह्या जॉईंटमधून, तर अजिबात तिथं द्यायचा नाही. या मोठ्या आकारावर असं गोल करायचा आणि ह्या रेषेला आणून टेकवायचं, बस एवढाच आकार द्यायचा. हा झाला तुमचा उसाचा ऊ. वरची रेषा पण सरळ, छोटा गोलाकार, मोठा गोलाकार, त्याला ऊ. हे बघा, उकार, हा असा उकार. उसाचा. ही आजची अक्षरं होती आपली या गटातली, र स य ख श थ उ. आता याचे शब्द जर लिहायचे असतील, मी 2-3 नमुना लिहून दाखवते. त्या शब्दांची पूर्ण पान भरून प्रॅक्टिस करायची. पहिला शब्द होता रा स. आपण ज्या गटातली अक्षरं शिकलो आहे त्याच्यावरच आधारित शब्द तयार करायचे. रास, शिरोरेषा अशी पूर्ण द्यायची. यार, य ला काना या, र, रास, यार. नंतर उ स, त्याच्यानंतर ख ला काना खा, उ. बघा, आणि ही अक्षरं जी असतात ह्याशी लाईन भरून भरून पूर्ण लिहायची. त्याच्यामुळे आपण ही शब्द लिहिताना हे शब्द ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस शब्दांमधील 2 अक्षरांमध्ये सारखं अंतर ठेवायचं. प्रत्येक शब्द हा वरच्या रेषेला आणि खालच्या रेषेला टच झालेला पाहिजे. प्रत्येक रेषा ही एकमेकांना जोडली गेलेली पाहिजे. आणि प्रत्येकाचे आकार जे अर्धगोल किंवा तिरप्या रेषा हे परफेक्ट पाहिजे. अर्धगोल असेल तो अर्धगोलच दिसला पाहिजे. तिरपी रेषा असेल तर ती तिरपीच व्यवस्थित दिसली पाहिजे, सरळ. आणि उभ्या आडव्या रेषा तर अगदी परफेक्ट पाहिजे. त्याच्यावरच तुमचं अक्षरांचं सगळं सौंदर्य अवलंबून आहे. त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करा.
नक्कीच तुमचं अक्षर 8च दिवसात छान होईल. ओके, धन्यवाद.